भगवान शिव जब भी इस धरती पर आते हैं तो उनकी कोई मूर्ति नहीं होती है। हमने देखा बहुत सारे देवता जब इस धरती पर अवतार धारण करके आते हैं, अवतार लेते हैं, तो उनकी बहुत सारी अनेक प्रकार की मूर्तियां बनाई जाती है, विग्रह बनाया जाता है, लेकिन भगवान शिव की कोई मूर्ति नहीं है। उनका तो लिंग ही स्थापित किया जाता है। और श्री इति लक्ष्मी, श्री इति गौरी, श्री इति जगदंबा। बघा, आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचं नाव घेत असतो, ज्येष्ठ व्यक्ती, ज्येष्ठ श्रेष्ठ, आपण काय म्हणतो? जर आपल्या वडिलांचं नाव घ्यायचं असेल तर श्री अमुक अमुक, मोठ्या एखाद्या महात्म्याचं नाव घ्यायचं असेल तर श्री 1108 महामंडलेश्वर वगैरे वगैरे त्यांचं नाव होतं। अशा प्रकारे जर एखाद्या ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीचं आपण नाव घ्यायला जातो तर त्याआधी श्री आपण लावतो। त्याच प्रकारे हे जे पुराणे ना, या आधी सुद्धा जो श्री लावला गेला ना, तो मात्र केवळ 108 नव्हे, 1108 नव्हे, किंवा अनेक श्री नव्हे, अनंत श्री आहेत। आणि त्या अनंत श्रीचं एकच श्री या ठिकाणी लावलेलं आहे। कारण भंडार एक प्रकार आहे, जसं ज्या प्रकारे आपल्या पहिलेची अशी घरं असायची बघा, आताही ते घरं खेड्यापाड्यांमध्ये पाहायला मिळतात की त्या घरामध्ये असा एक रूम बनवलेला असायचा की जिथे आपल्याला लागणारा सामान ठेवला जायचा, त्याला भंडार घर आपण म्हणायचो, आहे की नाही? लागणारा सामान, सांगण्याचं तात्पर्य लागणारा सामान त्या ठिकाणी यासाठी ठेवलं जातं की सुरक्षित असेल, त्या घरामध्ये कोणी जाणार नाही, ज्यावेळेस तिथे गरज पडेल तिथेच फक्त त्यावेळेसच जायचं आणि तो सामान काढायचा। मग त्याच प्रकारे हे लक्ष्मीचं भंडार आहे, हे गौरी मातेचं भंडार आहे, हे भक्तीचं भंडार आहे। काय? शिव महापुराण, म्हणून त्याआधी श्री लावला जातो। शिव या शब्दाचा अर्थ काय होतो? शिव माने कल्याणकारी। ही कथा जो कोणी ऐकेल, काल तुम्ही महात्म्याची कथा श्रवण केली, कितीतरी पाप त्या चंचुलाने केले पण मात्र उद्धार झाला, भगवत नामचिंतनाने उद्धार झाला, भगवत कथा ऐकल्याच्या नंतर उद्धार झाला। सांगण्याचं तात्पर्य ही कल्याणकारी कथा आहे। शिव माने कल्याणकारी। महापुराण अर्थ का दिलाय? महा म्हणजे श्रेष्ठातिश्रेष्ठ। पुराण या शब्दाचा अर्थ काय होतो? पुरा अपि नवम इति पुराणम, मतलब जो बात एक बार नहीं हमेशा नई नई सी प्रतीत होती है उसको पुराण कहा जाता है, कभी पुरानी सी नहीं लगती। मला एक सांगा, आता ही दुर्गा देवी आपण गेले 9 वर्षापासून या ठिकाणी स्थापना करतो, मोठ्या उत्सवामध्ये आनंदामध्ये आपले तरुण वर्ग या ठिकाणी जमतात, सगळ्या गावकऱ्यांचं सहकार्य घेतात, गावकऱ्यांना या ठिकाणी बोलून आमंत्रित करून सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने भव्य दिव्य सप्ताह या ठिकाणी करतो, सुंदरसा सत्संग या ठिकाणी करतो। पण मला एक सांगा, आता गेल्या 9 वर्षापासून तुम्ही एवढा आनंद लुटत आहात, पण तुम्हाला असं कधी वाटलं का अरे नाही, मागच्या वेळेसच तर भागवत कथा ऐकली होती, रुपाली ताईंची 2 वर्ष या ठिकाणी भागवत कथा झाली, त्याआधी देवी भागवतही 2 वेळा झालं, आता हे शिवपुराण प्रथमच वेळा आहे, पण भागवत तुम्ही 2 वेळा तरी ऐकलं। मग ते ज्यावेळेस पहिल्यांदा भागवत ऐकलं तर दुसऱ्यांदा ऐकत असताना तुम्हाला कधी असं वाटलं का अरे नाही, हे तर मागच्या वेळेसच ऐकलं होतं, काय ती सारखी सारखी कथा ऐकायची, असं वाटलं कधी? नाही। दुर्गा देवीचं दर्शन तुम्ही 9 दिवस करता, 9 वर्षापासूनही करत आहात, पण तुम्हाला असं वाटतं का अरे काय ती दुर्गा देवी सारखं प्रत्येक वर्षी बसवायची, कशाला तरी बसवायची, बरं आहे आपल्या घरी जेवून खाऊन झोपलेलं बरं, काय सारखं त्या मंडपात जाऊन बसायचं, काय रोजच तिथे कथा ऐकत बसायची, हे की नाही? तीच भक्ती, हे सगळं तुम्हाला जुनं वाटतं का? नाही। असं उत्साहित होऊन प्रफुल्लित होऊन व्यक्ती अजून काहीतरी नवीन चिंतन आपल्याला ऐकायला भेटेल, काहीतरी नवीन विचार या धर्ममंडपात आल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी मार्गदर्शन भेटेल, या हेतूने मात्र या ठिकाणी येत असतो। पण त्याला कधी जुनं वाटतं? काय तीच कथा बार ऐकायची, जुनं वाटतं? नाही। सांगण्याचं तात्पर्य पुराण यालाच म्हटलं जातं, पुरा अपि नवमिति पुराणम, जो कभी भी पुरानी सी नहीं लगती है, जो हमेशा नई नई सी प्रतीत होती है, उसको ही कहते हैं पुराण। पुराणाचा अर्थ असा होतो, कारण शास्त्रानुसार शास्त्रामध्ये 5 गोष्टी अशा सांगितल्या गेलेल्या आहेत की ज्या कधीच जुन्या वाटत नाही। सूर्यस्योदयस्तात तांबूलम भारती कथा, इष्टमित्रम प्रियम भार्या नूतनानि दिने दिने। प्रथम गोष्ट सांगितली गेली सूर्यस्योदयस्तात,
तुम्ही बघा, सकाळ सकाळ उठल्याच्या नंतर 5, 5:30 वाजता 6 वाजता जो व्यक्ती उठत असतो त्याला सूर्यनारायणाचं दर्शन घडत असतं, आहे की नाही? आणि सूर्यनारायणाचं दर्शन ज्यावेळेस आपल्या घराच्या बाहेर येऊन, भलेही झोपेतून बाहेर उठून आपण आलेलो असणार आहे, पण तरी ज्यावेळेस सूर्यनारायणाचं दर्शन घेतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं का, अरे काय ते सूर्यनारायण रोजच उठतात, रोजच उगवतात, रोजच आपण त्याचं दर्शन घेतो, आपण उठतो, आपलं काम धंदा करतो, पुन्हा झोपी जातो, पुन्हा सकाळ झाली की सूर्यनारायण येतात, असं वाटतं? नाही. ज्यावेळेस सूर्यनारायण देवतेचं दर्शन घेतो आपण, अर्घ त्यांना देतो, दर्शन घेतो, त्यावेळेस मात्र असं मनामध्ये कुठेतरी उत्साह निर्माण झालेला असतो. अरे आज उगवत्या सूर्याचं आपण दर्शन घेतलेलं आहे, आज आपला दिवस मात्र चांगला येईल, आहे की नाही? कामामध्ये आपल्याला उत्साह वाटत असतो. सांगण्याचं तात्पर्य अशी ही या संपूर्ण जगतातली अशी ही प्रथम गोष्ट आहे, प्रथम ही वस्तू आहे की तिला पाहिल्याच्या नंतर ती कधी जुनी वाटत नाही. ती काय? सूर्योदय असतात. दुसरं सांगितलं गेलं तांबूलम. तांबूल माने पान, विडा खाणं, पान खाणं. त्याच्यामध्ये अनेक प्रकारे येतात. तंबाखू आहे ना, गुटखा. आता खाणाऱ्यांना विचारा, मला तर त्याचा काय अनुभव नाही आहे, पण त्यांना जर विचारलं, काही तर बादर मी असे पाहिले, माफ करा मी कोणाची निंदा करत नाही, सकाळी उठल्याच्या नंतर पहिल्यांदा तंबाखू पाहिजे तेव्हा सगळे काही क्रियाकर्म केले जातात, अशी बी काही जन्माला आलेले आहेत. त्या तंबाखू खाणाऱ्याला विचारा की त्याला कधीच ते जुनी वाटत नाही, कितीतरी वेळा त्याला पुन्हा पुन्हा खावीशी वाटते. ते पानामध्ये येतं म्हणून त्याचा एक विषय निघाला. पानम तांबूलम, सूर्योदय असतात तांबूलम. भारती कथा. तिसरी गोष्ट सांगितली गेली भारती कथा. भारती हे नाव सरस्वती देवीचं आहे. सरस्वती देवीचे 12 नाव आहेत. प्रथमं भारती नाम, द्वितीयं च सरस्वती, तृतीयं शारदा देवी, चतुर्थं हंसवादिनी, पंचमं जगन्माता, षष्ठं वागेश्वरी तथा सप्तमं चैव कौमादी, अष्टमं नरदायिनी, नवमं सिद्धिदात्री. असे अनेक प्रकारचे 12 नाव आहेत. तर त्या 12 नावापैकी प्रथम नाव आहे सरस्वती, भारती. मग त्या भारती देवीची कथा म्हणजे कोणती? हे सगळे 17 महापुराण, 18 उपपुराण. मग त्या पुराणांमध्ये देवी भागवत असो, श्रीमद भागवत महापुराण असो, श्री शिव महापुराण असो, गणेश पुराण असो, ब्रह्मवैवर्त पुराण असो, गरुड पुराण असो, कोणतेही 17 महापुराण घ्या, 18 उपपुराण घ्या, त्या संपूर्ण ग्रंथ हे सगळे भारती देवीच्या कथा आहेत. ही भारती कथा सांगण्याचं तात्पर्य, ही कथा कधीही पुराणीशी वाटत नाही, जुनी वाटत नाही, म्हणून त्याला पुराण म्हटलं जातं. पुरा अपि नवम इति पुराणम. आणि चौथी गोष्ट सांगितली गेली इष्टमित्रम. इष्टमित्र आपल्या सगळ्यात जवळचा मित्र, लहानपणापासूनचा मित्र. त्याला व्यावहारिक भाषेमध्ये एक नाव म्हटलं जातं, लंगोटिया असं म्हटलं जातं बघा. म्हणजे फार जवळचा मित्र. आपण सर्वत्र गोष्टी त्याला सांगण्याशिवाय राहत नाही. असा जवळचा मित्र जर एक दिवस नाही भेटला तर दुसऱ्या दिवशी आपण त्याला रागवतो, करे काल का नाही भेटला, कुठे गेला होतास, अरे मला काल करमलं नाही. सांगण्याचं तात्पर्य त्याच्याशिवाय दिवस निघत नाही. कधी आपल्याला तो जुना वाटत नाही. हमेशा त्याला किती वेळा पाहिलं तरी नवीन नवीन प्रतीत होत असतं. 5वी गोष्ट सांगितली प्रियम भार्या. प्रिय पत्नी. पत्नीला तुम्ही रोजही पाहिलं आणि 2 मिनिटासाठी पाहू नका. फक्त जर शेजारच्या घरी गेलेली असेल काहीतरी आणण्यासाठी आणि अचानक जर पतिदेव घरात आले आणि त्यांनी जर तिला नाही पाहिलं तर मुलाला विचारल्याशिवाय राहत नाही, का रे बाळा तुझी आई कुठे गेली. जर ती आली, का ग तुला समजत नाही मी घरात येत होतो, कुठे गेली, न विचारता गेली, किती वेळ झाला, किती वेळ वाट पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य हे जे रागवून याला प्रेम म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य प्रियम भार्या. पत्नीला कितीही वेळा जरी पाहिलं तरी ती हमेशा कधी जुनी वाटत नाही. या 5 गोष्टी शास्त्रकारांनी वर्णन केलेले आहेत की त्या जीवनामध्ये कधीच जुन्या वाटत नाही. किती वेळा पहा त्या हमेशा नवीन नवीनच्या प्रतीत होतात. मग त्या 5ही गोष्टींमध्ये अशी एक गोष्ट सांगितली, काय? भारती नाव. ही भारती कथा आहे, हे जे पुराण आहे. म्हणून पुराण या शब्दाचा अर्थ होतो पुरा अपि नवम इति पुराणम. अशा प्रकारे या ठिकाणी श्री शिव महापुराण कथेमध्ये काल तुम्ही सगळ्यांनी सुंदर प्रकारे महात्म्य श्रवण केलं. आज मात्र 88,000 ऋषीमुनींपैकी जे प्रमुख ऋषी होते त्यांचं नाव होतं शौनक ऋषी. तर ते मात्र उठून उभे राहिले. श्री सूतजी महाराजांना हात जोडला, प्रभू तुम्ही महात्म्याची कथा ऐकवली, फार आनंद वाटला, पण मात्र माझ्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न मात्र मी तुम्हाला विचारतो. पहिला, त्यापैकी 8 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा होता, ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रजींना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जातं,
भगवान श्रीकृष्णांना लीला पुरुषोत्तम म्हटलं जातं. मग त्या प्रकारे भगवान शिव कोणत्या पुरुषोत्तम मध्ये बसतात? भगवान राम मर्यादा पुरुषोत्तम, भगवान श्री कृष्ण लीला पुरुषोत्तम. तो भगवान श्री शिव कौन से पुरुषोत्तम में आते हैं, जरा हमको भी बताइए. दूसरा प्रश्न किया, भगवान शिव अवतार क्यों लेते हैं? तीसरा प्रश्न किया, भगवान शिव के कितने अवतार है, उसको गिनती करके बताइए. चौथा प्रश्न किया, भगवान शिव जब भी इस धरती पर आते हैं तो उनकी कोई मूर्ति नहीं होती है. हमने देखा बहुत सारे देवता जब इस धरती पर अवतार धारण करके आते हैं, अवतार लेते हैं, तो उनकी बहुत सारी अनेक प्रकार की मूर्तियां बनाई जाती है, विग्रह बनाया जाता है. लेकिन भगवान शिव की कोई मूर्ति नहीं है, उनका तो लिंग ही स्थापित किया जाता है. और पांचवा प्रश्न किया, भगवान शिव के लिंग का स्वरूप क्या है. छठवां प्रश्न किया, मानव कल्याण का साधन बताइए, वो साधन क्या है. सातवां प्रश्न किया, भगवान नारायण को जिस प्रकार जगतपति कहा जाता है उसी प्रकार भगवान शिव को पशुपति क्यों कहा जाता है. आठवां प्रश्न किया, सभी देवताओं को जिस प्रकार देवता यही नाम से बुलाया जाता है, आपण म्हणतो ना हे देवता आहे, हे सगळे देव आहे, गणपती बाप्पा आहे की नाही, अशा प्रकारे सगळ्या देवी देवतांना देवता म्हटलं जातं. त्याच प्रकारे भोलेनाथांना देवादिदेव महादेव यांची उपाधी कशी मिळाली, देवादिदेव महादेव असं नाव कसं काय पडलं, ते मात्र तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा. अशा प्रकारे 8 प्रश्न विचारण्यात आले. आणि त्या 8 प्रश्नांचंही उत्तर देत असताना प्रथम प्रश्नाचं उत्तर दिलं की ज्या प्रकारे भगवान प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, भगवान श्रीकृष्ण हे लीला पुरुषोत्तम आहेत ना, त्याच प्रकारे भगवान शिव हे लीला पुरुषोत्तम मध्येही प्राप्त होतात, म्हणजे त्या ठिकाणीही बसतात आणि मर्यादा पुरुषोत्तम देखील त्यांना म्हटलं जातं. ते मर्यादेचंही पालन करतात आणि लीला देखील करत असतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, भगवान अवतार धारण क्यों करते हैं, भगवंताचा अवतार का होतो. अवतार इति अवतार म्हणजे अवतरती इति अवतारः, भगवान खाली पडत नाहीत, ते तारण्यासाठी येतात. ज्या प्रकारे समजा एक व्यक्ती चालतोय, तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य जीव, त्याला दुसरं काही ज्ञान नाहीये, त्याला ज्ञान फक्त संसाराचं आहे. जीव जन्माला येतो, संसार करतो, विवाह करतो, संतान जन्माला घालतो, त्याच प्रकारे आपल्या संसाराचं गाडं ओढून पुढेपर्यंत नेतो, पुढे मात्र देह संपवतो. तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य मनुष्याला एवढंच ज्ञान आहे, पण तो ज्यावेळेस तो मनुष्य जन्माला येतो तो अवतार धारण करत नाही. जन्माला येणं म्हणजे एक प्रकारे या संसार रूपी गड्ढ्यामध्ये पडणं. तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाने एक प्रकारे या संसारूपी गड्ढ्यामध्ये पडणं आणि तुमचा आमच्यासारखा सर्वसामान्य जीव ज्यावेळेस या गड्ढ्यामध्ये पडतो, संसारूपी अंधकूपामध्ये पडतो ना, त्यावेळेस तो भगवंत, त्याला वाटतं अरे नाही तो जीव खाली पडलाय, त्याची मदत आपण केली पाहिजे. तर त्यावेळेस तो भगवंत खाली उतरतो, पडत नाही, तुमचा आमच्यासारखा पडून येतो, पण तो भगवंत तुमच्या आमच्यासारख्याला वाचवण्यासाठी खाली उतरतो, सीडीने उतरतो. म्हणून अवतरती इति अवतारः, अवतार कशासाठी येतो खाली, अवतार म्हणजे तारण्यासाठी येतो, आपल्याला कल्याणाचा मार्ग दाखवण्यासाठी येतो. या संसारूपी अंधकूपापासून आपण वाचावं यासाठी तो भगवंत खाली उतरत असतो, पडत नसतो.